पैसे मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे, लागू करा 2013 चा कायदा लागू करा, लागू करा, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. आहे कारण की जी आपली रेल्वे लाईन आहे, जी नॅरो गेज होती PG आपण ज्याला म्हणायचं, तर ती ब्रॉड गेजमध्ये कन्वर्ट करायचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. पण काही प्रश्न त्याच्यापूर्वी शेतकऱ्यांचे आहे लँड ॲक्विजिशनला घेऊन, कारण की जे लँड ॲक्विजिशन केलं जात आहे ते 2008च्या कायद्याच्या हिशोबाने होतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की ते 8च्या हिशोबाने न करता 13च्या अनुषंगाने केलं पाहिजे, की जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. तर त्या संदर्भात आज इथे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या कार्यालयात आज इथे बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकण्यात आलं आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 8 दिवसामध्ये रेल्वे मंत्री आणि आपले रेल्वे बोर्डचे जे चेअरमन आहे त्यांच्यासोबत शेतकरी जे प्रतिनिधी आहे, वकील आहे, त्यांच्यासोबत गिरीश भाऊच्या उपस्थितीमध्ये बैठकीला मी सुद्धा हजर आहे. ती बैठक घेतली जाईल की जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे, विकास कामं झाले पाहिजे, प्रोजेक्ट झाले पाहिजे, पण त्याचबरोबरने शेतकऱ्यांचंही कुठे नुकसान होता कामा नाही. कारण की आज जमीन जी शेती आहे ती शेतकऱ्यांसाठी पण तेवढीच मौल्यवान आहे आणि जर त्याला व्यवस्थितपणे त्याचा भाव मिळत नसेल तर त्या म्हणजे ते विकास काम करूनही त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण की आज आम्ही लोकप्रतिनिधी पण आहे, पण आधी आम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करून योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने या पुढच्या 8-10 दिवसात